सदा चहा करता येत नाही तुला? चहाचं भांड पण ठेवता येत नाही का? आल्या आल्या भांडी पाडतेस ते? आम्ही तर म्हणतो आई मुद्दाम केलं हिनं. नाही, श्रीमंत घरची पोर आहे ना, तिकडे नोकर चाकर असतील, सवयच नाही. इकडे आपली शायनिंग मारायला गेली, शायनिंग मारायचं म्हणून चहा बनवायचा आणि झालं मग एवढा पसारा घालून ठेवला. मग नाही तर काय काय झालं आता? कसं काय भाजलं? थांब थांब थांब. इकडे हात दे, हात दे. हळू हळू हळू. बघताय ना आमचा भाऊ बायकोचा बैल कसा झालाय, बघताय ना. त्याने काय बोलायला लागलेस ग? तिला भाजले दिसत नाहीये, तिला त्रास व्हायला लागलाय. जरा तरी विचार करून बोल. का तोंडाला येईल ते बडबडत सुटणार आहेस? शोभा, अगं कुणाला बोलतीयस? या घरात कुणाला कुणाची किंमत राहिली आहे का? या घरात आई बहीण सोडून परक्या पोरीला महत्व दिलं जातंय. कुणाला काय बोलणार आपण? आणि तू उलट मलाच बोलायला लागलेस. तुला दिसना झाले श्रावणीला भाजलंय. अगं ते चहाचं भांड तिला हाताळता येत नाहीये, तिला सवय नाहीये. सगळ्यांनी दिसायला लागले तुम्हासनी. आणि सोबत तिला टोमणं मारायला लागले आणि तू तिची बाजू घेतेस. नाही, चांगलं चालू आहे, लय भारी चालू आहे इथं. बरं श्रावणी, ही लोक ना तुझ्याशी लय वाईट वागायला लागले. त्यांच्या मनात ना द्वेष भरलाय तुझ्याविषयी. नाही, मी माझ्या डोळ्यात देखत हा अन्याय नाही बघू शकत आता. चल आपण घरातनं निघून जाऊया. चल चल. खरंच शुभ, तू श्रावणीला घेऊन इथनं निघून जा. अरे इथं कुणाच्या बी मनामध्ये तुमच्याबद्दल आहे ना दया माया काही उरलीच नाही रे. या बाया आहे ना हिला सुखानं जगू देणार नाही श्रावणीला. या सानिकाचा राग समजा या बिचाऱ्या श्रावणीवरती काढतो. अण्णा, तुम्ही प्रत्येक गोष्टीत फिरून फिरून माझ्यावरच काय येतो? तुम्हाला माझी थोडी पण दया येत नाही का? या श्रावणीमुळे माझ्या आयुष्याची कशी वाट लागली हे तुम्हाला चांगलंच माहिती. तरी पण तुम्ही तिची बाजू कशी काय घेऊ शकता? साने, मला तोंड उघडायला लावू नकस. आजपर्यंत बोललो नव्हतो पण आता बोलतो. हे जे काही घडलंय ना ते फक्त आणि फक्त तुझ्या चुकीमुळे घडलं. अगं चूक तू केलीस, त्याचा भान ना तुला आहे ना तुझ्या आईला आहे. तू जर का मर्यादा ओलांडल्या नसत्यास ना साने, तर आज आपल्या कुटुंबाला डाग लागला नसता. अगं तोंड तू काळं करून आलीस, पण लोकांनी माझ्या तोंडाला काळं फासलंय. आपल्या कुटुंबाच्या तोंडावरती शेण फेकलंय. अगं तू पाप केलं हा, आणि त्याचं खापर तू बिचाऱ्या त्या श्रावणीवर फोडालीस, तिला दोषी ठरालीस. एक लक्षात ठेव, तू आज जे काही बी भोगतीयस ना ते फक्त तुझ्या कर्माची फळं आहेत. अगं जर का तू चूक केली नसतीस ना तर शुभूलाच काय आपल्या अख्ख्या कुटुंबाला त्या स्वीटीचा त्रास भोगावाच लागला नसता. सगळं व्यवस्थित असतं. वा अण्णा, तिनं घरात पाऊल काय ठेवलं? तुम्ही तर मलाच दोषी ठरवायला लागलात. दादाच्या सगळ्या चुका पोटात घालता. माझ्या एका चुकीचं भांडवल करून फक्त मला दोषी ठरवा. साने, मी तुझ्या मला तुझ्याशी काय नाही बोलायचंय अण्णा. काय हो, सानिकाला का बोलता तुम्ही? हा, तिची काय चूक आहे? पुन्हा जर का तिला काय बोललात ना तर माझ्या एवढं वाईट कोण नाही. आणि तुम्ही दोघांनी तर घरात घेणारच नव्हतो मी, पण आता नाही. आता दोघांनी माझ्या घरात चालतं व्हायचं. ठीक आहे, आम्ही निघतो आत्ताच्या आत्ता. आम्हाला पण नाही हौस इथं राहायची. श्रावणी चल. आपण कुठेही जायचं नाही. आपण इथेच राहायचं.
एका आईला तिच्या मुलापासून वेगळं करण्याचं पाप मी नाही करू शकत. पण श्रावणी तू बघायलास ना हे लोक तुझ्याशी कसं वागायला लागलेत ते. शुभू तुला जायचं असेल तर तू जा, पण मी माझं सासर सोडून कुठेही येणार नाही. बाबा प्लीज प्लीज माझं ऐकून घ्या. हे बघा मी जे करते ना ते योग्यच करते. तुम्ही प्लीज शांत व्हा. मी पटकन 5 मिनिटात सगळ्यांसाठी चहा करून आणते.